15 फेब्रुवारी 2026 या रोजी अत्रे कट्ट्याकडून सोबती या संस्थेला पुरस्कार देण्यात आला। अंध असलेल्या बहुविकलांग मुलांची आमची संस्था आहे सोबती। घरात मूल जन्माला येण्याच्यासारखा आनंदाचा क्षण नसतो। खूप आनंदाचं सगळं घर असतं, पण हे मूल जर अपंग असेल तर त्या आनंदाची जागा काळजी, व्यथा, दुःख आणि तळपण अशा स्वरूपातच त्याचं परिवर्तन होतं। सगळी मुलं अंध आहेत आणि त्याच्या जोडीला त्यांना आणखी एक जंग आहे की कोणी ऑटिझमने ग्रस्त आहे, तर कोणाला हायपर ॲक्टिव्हिटी किंवा अतिचंचलपणा आहे, किंवा कोणाला बौद्धिक कमतरता। आमच्या विशेष शिक्षकांनी त्यांना ब्रश करणं, कशाची बटणं लावणं, आपल्या हाताने पोळीचे तुकडे करून खाणं, पोळी भाजी खाणं, या मुलांना अनेक गोष्टी अडचणी असतात। त्यांना चावायचा त्रास असतो म्हणा, किंवा त्यांना अनिच्छा असते, तर तुकडे करून ते चावून चावून खायला शिकवणं, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या स्किल्स ज्याला असं म्हणतात की जीवनोपयोगी अशा प्रकारची स्किल्स शिकवायला सुरू आहे। ऑटिस्टिक मुलांचा तर हा प्रश्नच असतो की ते अतिशय आक्रमक होतात, कधी कधी त्याच्या वागणुकीच्या समस्या असतात। त्या मुलाला जर भावंड असेल तरी सुद्धा त्याच्या संसारात किंवा जीवनात अडथळा बनून त्याला ठेवणं कितपत योग्य आहे। तुम्हा सर्वांना सोबतीतर्फे आमंत्रण आहे की तुम्ही आमची संस्था बघायला या। दोन्ही तेंडुलकर सरांनी आणि ह्या सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की पैशाची गरज नाकारता येत नाही, तिथं लागते, ते तर लागतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की इन्क्लुजन किंवा सामावून घेणं, की वाड्याला कुठेतरी आपण कोपऱ्यात पडलेलं असं न वाटता की ही सगळी माणसं आमच्या बरोबर आहे। त्यामुळे मुलांना तुमचा सहवास हा मिळणं खूप गरजेचं आहे आणि अशा तरुण रक्ताची आम्हाला गरज आहे की जे हे आमचं कार्य आम्ही तर नेटाने शेवटच्या श्वासापर्यंत करणार आहोतच, परंतु पैशापेक्षा सुद्धा हे कार्याची धुरा सांभाळणारे तरुण हात आम्हाला हवे आहेत। राष्ट्रीय सेवा दलात अनेक वर्ष कार्यरत होत्या। जन्मानंही ठाणेकर असलेल्या उषाताईंचं शालेय शिक्षण डॉक्टर बेडेकर विद्यामंदिरात झालं। रुईया कॉलेजमध्ये त्यांनी BA केलं आणि मुंबई विद्यापीठातून त्यांनी MA ची पदवी घेतली। 1975 ते 2011 पर्यंत ठाण्यातील DM बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात त्या विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या। मुळातच समाजसेवा अंगात भिनल्यामुळे आणि घरातच अंध विकलांग मूल असल्यामुळे सोबती पेरेंट असोसिएशन या संस्थेच्या स्थापना सदस्य आणि कार्यकर्त्या या नात्याने त्यांनी संस्थेत महत्त्वाची भूमिका निभावली आणि अजूनही निभावत आहे। पदक्रमंतीचा त्यांना छंद आहे आणि श्रीयुत प्रकाश बाळ यांना तर मला वाटतं कोण ओळखत नसेल असं मला वाटत नाही। त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा। मी ते संस्थेची प्रतिनिधी म्हणून उभी आहे। संस्थापक सदस्य जरी असले तरी सुद्धा एकटा माणूस हा फार, मी मगाशी माझ्या मैत्रिणीशी बोलताना सांगितलं की फार दुबळा असतो, की त्याला जोड लागते अनेकांची। म्हणजे आपण एकदा काहीच करू शकत नाही ही जाणीव कायम होत असते। त्यामुळे मी हा कृतज्ञता पुरस्कार स्वीकार करते आहे। तो आमच्या संस्थेतील मुलांच्या, शिक्षकांच्या आणि आम्हाला मदत करत राहणाऱ्या सर्व हितचिंतकांच्या वतीनं विनम्रपणानं स्वीकार करते आहे। माझ्या संस्थेची मी थोडक्यात माहिती करून देते। आमचं क्षेत्र हे फार वेगळं आहे की अंध असलेल्या बहुविकलांग मुलांची आमची संस्था आहे सोबती म्हणून। तर मी नेहमी असं म्हणते की घरात मूल जन्माला येण्याच्यासारखा आनंदाचा क्षण नसतो। खूप आनंदाचं सगळं घर असतं, पण हे मूल जर अपंग असेल तर त्या आनंदाची जागा काळजी, व्यथा, दुःख आणि तळपण अशा स्वरूपातच त्याचं परिवर्तन होतं आणि मग पालकांच्या आजन्म कष्टाला काही पर्याय राहत नाही। पण समस्या आहे म्हणून थांबून चालत नाही, त्या समस्येवर उपाय तर शोधावा लागतो आणि म्हणून तो उपाय शोधण्याचा प्रयत्न आम्ही सोबती पेरेंट्स असोसिएशन ही संस्था स्थापन करून शोधण्याचा एक प्रयत्न आम्ही केला आणि आज त्या प्रयत्नाला जवळजवळ 19 वर्ष झालेली आहे। संस्था स्थापन झाली 2004ला। आमच्या मुलांची परिस्थिती कशी आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगते की ती सगळी मुलं अंध आहेत आणि त्याच्या जोडीला त्यांना आणखी एक जंग आहे की कोणी ऑटिझमने ग्रस्त आहे, तर कोणाला हायपर ॲक्टिव्हिटी किंवा अतिचंचलपणा आहे, किंवा कोणाला बौद्धिक कमतरता आहे।
आणि ह्या सगळ्या पालकांना एक हताश पण आलेलं होतं की आपलं हे मूल आपल्याला किती प्रिय असलं तरी त्याच्याबरोबर नेमकं काय करावं हे आपल्याला कळत नाही, की आपण त्याच्याशी कसं वागावं, ते मूल वाढवताना इतर जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्या, या सगळं कुटुंबच त्यामुळे तुम्ही पहा की एक ठप्प झाल्यासारखं होतं किंवा त्याच्यामध्ये एक अडथळा निर्माण झाल्यासारखं होतं. आमच्या पालकांचा प्रवास हा साधारण सारखा आहे की पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की चला अंधत्व आहे पण हे मूल खूप शिकेल, मोठं होईल, आपल्या पायावर उभं राहील. पण नंतर लक्षात येतं की त्याला आणखी काहीतरी अडथळा आहे. मग त्याला मतिमंदत्व असेल, ऑटिझम असेल, माझ्या मुलाला ऑटिझम आहे अंधत्वाच्या जोडीला, आणि त्यामुळे त्याच्या बौद्धिक प्रगतीमध्ये अडथळा येतोय. हे लक्षात आल्यानंतर मग शाळेत त्याला घालण्याचा प्रयत्न केला, कारण मन मानायला तयार नसतं की आपलं मूल शिकू शकणार नाही. आपण जशी आपल्या मुलांबद्दल आपण स्वप्न पाहत असतो तर त्यातली थोडीशी तरी स्वप्न मुलगा कमीत कमी स्वप्न म्हणजे त्याने त्याच्या पायावर उभं राहावं एवढं तर आईबाप अपेक्षा करत असतात. आणि ती जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा असं लक्षात येतं की मग आता मार्ग काय. त्यावेळेला मग आम्ही म्हणजे सगळ्याच पालकांनी शाळेत घालून झालं, अंधशाळेत घालून झालं, आणि टप्प्याटप्प्याने लक्षात आलं की आता आपल्याला स्वतःला मदत करावी लागेल. आणि नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेकडनं आम्हाला बरंच मार्गदर्शन मिळालं, आणि त्यामुळे आम्ही उभे राहिलो, एकत्र आलो. ते आम्हाला असं लक्षात आलं की आपण एकटे नाही, आपल्याला सहप्रवासी आहे की ज्यांची मुलं अशा प्रकारच्या व्यंगाने ग्रस्त आहेत. तर त्यामुळे आम्हाला एक बळ आलं की चला आपण एकत्र येऊया. 2004 साली आम्ही एक रजिस्ट्रेशन केलं संस्थेच्या नावाने, पण काय करावं ते सुचत नव्हतं. 3 वर्ष आम्ही धडपडत होतो की काय बरं करावं. आपण पालक एकत्र आलो तर ते खरं आहे, पण आता आपल्या मुलांसाठी काय करायचं. आणि मग आम्हाला एक उपाय सुचला, ते म्हणजे आम्ही मुलांसाठी डे केअर सेंटर चालू केलं. इथे जवळ संतोषी मातेच्या मंदिराजवळ आमचं संस्थेचं ऑफिस आहे, आणि ते पहिल्यांदा डे केअर सेंटर होतं आमचं. आणि तिथे अशा बहुविकलांग, अंध आणि बहुविकलांग मुलांना घेऊन आम्ही डे केअर सेंटर, सुरुवातीला असं अशी इच्छा होती की थोडीशी पालकांना मोकळी मिळाली, रिस्पाईट मिळाली, आणि म्हणून सकाळी 10 ते संध्याकाळी 4 पर्यंत मुलं असायची. ते विशेष शिक्षकांच्या ताब्यात असायचे, आणि हे विशेष शिक्षक मग मुलांबरोबर खेळता खेळता त्यांच्याशी एकरूप होता होता त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या मुलांना बऱ्याच गोष्टीचं ट्रेनिंग दिलं जाऊ शकतं. की आम्ही पालक असे निराश होतो की हे मूल काय करणार. पण विशेष शिक्षकांनी आणि अनेक LABच्या लोकांनी आम्हाला त्याच्यातनं जागं केलं आणि सांगितलं की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी क्षमता असते, ती आपल्याला शोधावी लागते. आणि अशा तऱ्हेने मग आमच्या विशेष शिक्षकांनी त्यांना ब्रश करणं, कशाची बटणं लावणं, आपल्या हाताने पोळीचे तुकडे करून खाणं, पोळी भाजी खाणं, या मुलांना अनेक गोष्टी अडचणी असतात. त्यांना चावायचा त्रास असतो म्हणा किंवा त्यांना अनिच्छा असते, तर तुकडे करून ते चावून चावून खायला शिकवणं, अशा प्रकारच्या छोट्या छोट्या स्किल्स म्हणजे ज्याला असं म्हणतात की जीवनोपयोगी अशा प्रकारची स्किल्स शिकवायला सुरुवात केली. आणि काही मुलं एका टप्प्यापर्यंत पोहोचल्यावर थांबली, काही मुलं पुढे गेली, चांगली प्रगती केली. आणि मग काय करायचं तर ह्या मुलांचं हाताचं कॉर्डिनेशन चांगलं नसतं, ते सुधारण्यासाठी त्यांना मणी ओढण्याचं प्रशिक्षण दिलं, आणि ही मुलं त्याच्यामध्ये छान पारंगत झाली. आमच्या असं लक्षात आलं की ही मुलं काय करू शकत नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ती काय करू शकतात याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू. आणि त्यांनी अगदी मोठं आपल्याला मोठ्या मोठ्या सक्सेस स्टोरीज हे करण्यापेक्षा आपण ही मुलं आनंदात कशी राहतील आणि त्यांच्या कामामध्ये व्यग्र कशी राहतील हे आपण पाहूया. आणि अशा तऱ्हेने मग मुलांना लक्षात आलं की ते मणी चांगल्या तऱ्हेने होऊ शकतात, काही मुलं पॅकिंग करू शकतात, केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या नीटनेटकं त्याचं पॅकिंग करू शकतात, वजन करू शकतात. मग आम्ही हळूहळू तोरणं बनवणं, कृत्रिम दागिने बनवणं, चट्ट्या कुठून चट्ट्या करून घेणं त्यांच्याकडनं, कुठल्यामध्ये त्यांना विलक्षण आनंद व्हायचा. त्यामुळे मिक्सरचा वगैरे वापर न करता कुठून चट्ट्या करून घेणं, त्याचं पॅकिंग करणं, चित्र काढणं, रंगवणं वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करून घ्यायला त्यांना शिकवलं, आणि ते मुलांना आवडायला लागलं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही पहा की
मुलांना सोशल लाईफची किंवा सामाजिकीकरणाची सवय लागली. हे जे मूल आहे आपल्या आईला घरामध्ये दिवस रात्र छळायचं, आता हट्ट पुरवून घ्यायचं, ते कुठं नॉर्मल मुलंही तसं करतं, पण आमची मुलं जरा विशेषत्वाने आपल्याकडे लक्ष पुरवलं जातं. आदर आपण आणि ऑटिस्टिक मुलांचा तर हा प्रश्नच असतो की ते अतिशय आक्रमक होतात कधी कधी, त्याच्या वागणुकीच्या समस्या असतात आणि त्या हळूहळू कमी व्हायला लागल्या की आपणही समाजामध्ये वावरताना एक संयम पाळतो, की आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतो. तशा पद्धतीची एक सवय त्यांना लागली. त्यांना मित्र मिळाले की जे इतर समाजात आपण कितीही म्हटलं की समाजाने सामावून घ्यावं, तरी त्यांच्या ह्या तीव्र व्यंगामुळे त्यांना सामावून घेणं हे अडचणीचं असतं आणि अनेक वेळेला त्यांच्या वयाच्या मुलांना त्याचं महत्त्व कळत नाही आणि त्यामुळे ती मुलं एकटी पडतात. तर मुलांचे मित्र झाले, शिक्षक त्यांचे पालक बनले आणि पालकांनाही सहप्रवासी भेटले की त्यामुळे आमच्या व्यथा आम्ही एकमेकांना सांगू लागलो, मुलांचं कौतुक करायला लागलो की त्यांच्या प्रगतीचे टप्पे हे छोटे छोटे होते, अगदी छोटी पावलं होती आणि ती पावलं एका स्टेजला जाऊन थांबायची. परंतु त्यांचं सुद्धा कोण कौतुक आमच्या शाळेमध्ये व्हायला लागले, डे केअर सेंटरमध्ये व्हायला लागलं आणि एकूण हा सगळं स्थिरस्थावर झाल्यानंतर आमच्या मनात एक विचार होता आणि तो प्रकर्षानं मांडला जाऊ लागला की आपल्यानंतर ह्या मुलांचं काय. तिथे प्रत्येक आईवडिलांना मूल जन्माला आल्यापासूनच चिंता असते की जेव्हा त्याचं अपंगत्व लक्षात येतं की आपल्यानंतर कोण सांभाळणार. आणि प्रथम दर्शनी असं वाटतं की नाही, माझं मूल संस्थेत नाही वाढणार, माझं एवढं मोठं घर आहे, माझ्याकडे पैसे आहेत किंवा नाही, पण तरी माझ्या मुलाला त्याला घरच असलं पाहिजे असं कितीही वाटलं तरी वस्तुस्थिती मात्र अशी आहे की त्या मुलाला जर भावंड असेल तरी सुद्धा त्याच्या संसारात किंवा जीवनात अडथळा बसून त्याला ठेवणं कितपत योग्य आहे. हे मूल आनंदात आणि त्याची व्यवस्थित काळजी घेऊन आपल्या जिवंतपणी सुद्धा आपल्याला घरात निश्चिंत राहता आलं पाहिजे. मुलांना आईवडिलांना ती इतकी चिकटलेली असतात की त्यांना थोडी निवासी व्यवस्थेची सवय लावण्याची गरज आहे हे आमच्या लक्षात आलं आणि म्हणून आम्ही ठाणा आणि परिसरामध्ये निवासी केंद्र बांधण्यासाठी जागा शोधाशोध केली, पण त्याला यश आलं नाही. म्हणून मग आमचे पंडित विवेक पंडित म्हणून आमचे मित्र, बरेच जुने मित्र आहेत, तर त्यांनी आम्हाला वाड्याला एक जमिनीचा तुकडा भेट म्हणून दिला संस्थेला. म्हणूनच मगाशी सर म्हणाले तसं की देणाऱ्याचे हात हजारो युगळी माझी जोडी असं असतं की देणारे खूप असतात, लोकांना द्यायचं असतं, फक्त त्यांना विश्वास मिळायला लागतो की हे त्यांचा रुपया आणि रुपया हा चांगल्या कारणासाठी आणि योग्य कामासाठीच खर्च होईल, या मुलांसाठीच खर्च होईल आणि ती ग्वाही मिळाली की म्हणजे आपल्याला कधी त्याची कमतरता भासत नाही. तर त्या पद्धतीने आम्ही वाड्याला तिळसा नावाचं गाव आहे, तिथलं शंकर मंदिर प्रसिद्ध आहे. आज तिकडे मोठी जत्रा, लाखोनी लोक जमलेली असतील. तर त्या मंदिराच्या जवळ हा जो विवेक पंडितांनी दिलेला जमिनीचा तुकडा होता, त्याच्यावर 13,000 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आम्ही करू शकलो. अर्थात आम्ही केलं, कर्ता कर्म क्रियापद याच्याशिवाय वाक्य पूर्ण होते म्हणून, पण आम्ही केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल की हे समाजाने करून घेतलं. आणि म्हणून ते केंद्र आज 9 वर्ष 10 वर्ष आम्हाला तर पुढल्या हे चालू वर्ष हे 20वं वर्ष आहे. 10 वर्ष डे केअर सेंटरची आणि 9 वर्ष निवासी व्यवस्थेची. आणि तिथे मुलं अशाच प्रकारचं काम करतात की ते डे केअर सेंटरमध्ये करत होते ते, की वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं बनवणं आणि शिक्षकांच्या मदतीनं आणि सहकार्यानं. त्याचबरोबर त्यांचा दिवसभराचा दिनक्रम पक्का ठरलेला असतो की सकाळी 7:30 वाजता ते उठतात आणि रात्री 10 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये व्यायाम असतो, खेळ असतात, गाणी असतात, फिरणं असतं आणि 2-3 तासाचं काम असतं. फक्त संस्थेचा निवासी केंद्राचा उद्देश त्यांना फक्त कामात पारंगत करणं नाही, काम हा त्यांचा विरंगुळा आहे किंवा त्यांना ही शिकवण आहे की आयुष्य म्हणजे नुसतं लोळणं, हट्ट करणं आणि आपल्या मनासारखं करून घेणं नाही, तर आयुष्याला काहीतरी अर्थ आहे, काहीतरी एक उद्दिष्ट आहे याची त्यांना जाणीव व्हावी. आणि मुलं खूप रमतात. उलट ऑटिस्टिक मुलांचा स्वभाव असा असतो की त्यांना ते लागतंच, ठराविक वेळेला ठराविक गोष्टी लागतात. त्यामुळे ह्या
पद्धतीची कल्पना जी आम्ही राबवली व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर तयार करून, तर त्यामुळे त्याच्यामध्ये मुलं शांत राहायला लागली. आणि तिळसासारख्या गावामध्ये वातावरण इतकं चांगलं असतं की ऑटिस्टिक मुलांचं ॲग्रेशनही कमी झालं, शिक्षकांची त्यांचा ताळमेळ जुळायला लागला. आणि आता आईवडिलांसारखीच ते शिक्षकांची सुद्धा हितगुज करतात, त्यांना घरातल्या गोष्टी अनेक वेळा सांगतात, सुखाच्या दुःखाच्या, आणि एक कुटुंब बनलेलं आहे तिकडे. तर तेव्हा वाड्याच्या ह्या निवासी केंद्रामध्ये आमचं उद्दिष्ट हे आहे की त्यांना म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंगपेक्षा सुद्धा त्यांनी आनंदात राहावं, त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जावी, त्यांना प्रेम मिळावं. आणि ज्या आपल्या घरात उत्तम सुविधा असतात की चांगलं खाणं, चांगली हवा आणि चांगलं स्वच्छता, आरोग्य हे सर्व त्यांना मिळावं, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि शिक्षकांच्या आणि हितचिंतकांच्या जोरावर आम्ही आता या टप्प्यापर्यंत आलेलो आहोत असं म्हणता येईल. तुमच्या सर्वांमुळेच आम्हाला पुढे वाटचाल करायला बळ मिळतं. धन्यवाद.